सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला समास दुसरा गणेश स्तवन. विघ्नहर्ता बुद्धिदाता श्री गणेशाची प्रार्थना. श्रीराम समर्थ. सर्व सिद्धीचे फळे देणारा, अज्ञानाचे आवरण दूर करून भ्रम नाहीसा करणाऱ्या, ज्ञानस्वरूप असणाऱ्या ओंकाररूपी श्री गणनायका महाराज, मी तुम्हाला वारंवार नमन करतो. आपण माझे अंतःकरण अंतर्बाह्य व्यापून टाकावे, त्यामध्ये सर्व काळ वस्ती करावी आणि आपल्या कृपादृष्टीने या मुख्याला बोलण्याचे सामर्थ्य द्यावे. हे देवा, तुझ्या कृपा आशीर्वादाने भ्रम व अज्ञानाचे समूप नष्ट होते आणि संपूर्ण विश्व गळून टाकणारा काळही गुलाम बनतो. तू आपल्या कृपेची उडी घातली की बिचारे सारे संकटे भयाने थरथर कापतात. तुझे नामस्मरण करताच ती देशोधडीस लागतात. हे देवा, यासाठी तुला विघ्नहर्ता म्हणतात. तू अनाथाचा माहेर आहेस. विष्णू शंकरादी देवता तुला नमन करतात. तू मांगल्याचा साठा आहे. अशा तुला वंदन करून कार्यारंभ केल्यास संकटे, अडथळे आणि उपाधी बाधा उत्पन्न करू शकत नाहीत. सर्व कार्ये सिद्धीस जातात. ज्याच्या स्वरूपाचे ध्यान केल्याने मनाला अत्यंत समाधान वाटते, ते मन सर्व इंद्रियाच्या क्रियाशक्ती बंद करून स्वरूप दर्शनासाठी डोळ्यामध्ये एकवटते. श्री गणेशाचे सगुण ध्यानवर्णन. अशा श्री गणेशाच्या सगुण रूपाची शोभा विलक्षण आहे. तो लाघवाने नृत्य करू लागला की सर्व देव तटस्थ होऊन पाहत राहतात. त्याच्या गंडस्थळातून सारखा मध गळत असल्याने तो सदैव मस्त दिसत असतो. तो परमानंदाने डोलत असतो. अंतरीच्या उसळाने आनंदामुळे त्याचे मुख सदैव सुप्रसन्न असते. याचे स्वरूप भव्य आणि विशाल आहे. त्याचे शरीर प्रचंड शक्तीने युक्त आहे. त्याच्या विशाल कपाळावर भरपूर दाट सेंदूर लावलेला आहे. त्याच्या गंडस्थळातून गळणाऱ्या अनेक प्रकारच्या सुगंधामुळे भुंग्याचे थवे गुंजारण करत असतात. त्याचे सोंड एखाद्या सोटासारखी आहे. ती अगदी मुरळलेली तर कधी सरळ असते. त्याच्या कपाळावर 2 सुंदर आवळे दिसतात. त्याच्या खालचा होठ लोंबत असतो आणि गंडस्थळातून उग्र गंध असलेला मध क्षणोक्षणी मंदपणे गळत असतो. तो 14 विद्याचा स्वामी आहे. त्याच्या लहान अशा डोळ्यांनी सतत उघडझाप होत असते आणि तो लवचित असलेल्या लांबरुंद कान फडवत असतो. त्याच्या मुकुटामध्ये असलेली सुंदर रत्ने तेजाने झळकत असतात. त्याच्या कानातील कुंडले चमकत असतात आणि चमकत असताना त्यातील नीलमणीचा प्रकाश अगदीच झगमळत असतो पहा. त्याचे दात घट्ट व पांढरे शुभ्र आहेत. त्यावर रत्नाने मानलेल्या सोन्याचे कडे आहेत. त्या कड्याखाली लहान लहान सोन्याची पाने चमकत आहे. त्याचे विशाल पोट आहे. त्याच्या कमरेला जिवंत नागपट्ट्यासारखा वेढलेला आहे. त्याच्या कमरेला असलेल्या साखळीची लहान लहान घुंगरे मंद आवाजामध्ये झणकार करीत आहेत. त्याला 4 हात असून उदर विशाल आहे. त्याच्या कमरेला पितांबर घट्ट बांधलेला असून त्याच्या पोटावरचा मोठा नाग फणा काढून फुसकारे टाकत आहे. तो नाग फणा काढून डोलतो आहे. जीभ चाटतो तर कधी कमरेला वेढा घालून बसलेला तो नाग बेंबीपाशी फणा काढून टकामका पाहतो आहे. त्याच्या गळ्यात नाना प्रकारच्या फुलांच्या माळा आहेत. त्या कमरेस असलेल्या नागापर्यंत झुलत आहेत. त्याच्या हृदयावर असलेल्या रत्नजडित पदक शोभून दिसत आहे. त्याने एका हातामध्ये परशु घेतलेला आहे, दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातामध्ये तेजस्वी व अनकुंचितदार अंकुश आणि चौथ्या हातामध्ये गोल मोदक घेतलेला आहे. त्याला मोदक अतिशय आवडतो. तो नाना प्रकारचे कलाकौशल्य दाखवीत सुंदर नृत्य करतो. साथीला टाळ, मृदुंग ही वाद्य आहेत. नृत्याने अपार असलेल्या हुंकाराची त्यात तो भर घालतो. शरीराने स्थूल असून तो क्षणभर देखील स्वस्थ बसत नसतो.
तो सर्वश्रेष्ठ आहे. सौंदर्याची खाण असलेली त्याची मूर्ती अत्यंतिक सुलक्षणी व सुबक आहे. त्याच्या पायाची पैंजणे रुणझुण करतात. वाक्याचा देखील मोठा आवाज असतो. घुंगरू घातलेला त्याचे दोन्ही पावले मन हरण करून जातात. त्याच्यामुळे देवसभेमध्ये शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांचे तेज सर्वत्र पसरते आणि त्याचा सहवास लाभला की साहित्य निर्माण करण्यासाठी अष्टनायिका सदैव मदत करतात. अशा या सर्व अंगांनी सुंदर असलेल्या, सर्व विद्याचे आगर असणाऱ्या श्री गजाननाला मी साष्टांग दंडवत करतो. श्री गणेशाच्या भक्तीची फलश्रुती. या श्री गणेशाचे ध्यान केले तर अज्ञानामुळे भ्रमित झालेल्या माणसाच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचे वर्णन ऐकले की सरस्वती उत्पन्न होते. त्याच्या ब्रह्मादिक देव नमस्कार करतात. त्याच्यापुढे सामान्य मानवाला काय भार. तरी पण त्याची बुद्धी मंद असते. त्याने श्री गणेशाचे चिंतन करावे, उपासना करावी. जे लोक मूर्ख व दुर्गुणी अवलक्षणी आहेत, अतिशय हीन आहेत, ते लोक गणेश चिंतनाचे दक्ष हुशार बनतात व सर्व विषयामध्ये पारंगत होतात. असा तो सर्व समर्थ आहे, सर्वांची इच्छा पूर्ण करणारा आहे, उपासकांना स्वानुभवांचा स्वार्थ साधून देणारा आहे. या कलियुगामध्ये देवी आणि गणेश या मुख्य देवता आहेत. अर्थात त्याच्या अनन्य उपासनेने साधकांना लाभ होतो, हे अनुभव सिद्ध आहे. मी मनामध्ये परमार्थाची इच्छा धरून माझ्या बुद्धीप्रमाणे त्या मंगलमूर्तीची स्तुती केली आहे. समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.